तर काहीच मी आत्तापर्यंत जरा लाजत होते, पण अब हम लाजेंगे नाही. कारण काय त्याला लाजायचं ना, कॉन्टेंट क्रिएशन इज कॉन्टेंट क्रिएशन. आता तर सगळे लोक करतायत. तर ना मी काय झालं, अंधेरीमध्ये मी चढली, आली अंधेरी स्टेशनला. अंधेरी स्टेशनला आल्यावरती मला पहिली गाडी दिसली. म्हटलं यार लेडीज डब्बा तर नाहीये, मग येईल लगेच येईल दुसरी गाडी, म्हणून चढले नाही. त्याच्यामध्ये समोर गाडी होती, हा रिकामी होती, असं पण नाही की खूप गर्दी होती, तरी नाही चढलं. म्हटलं जाऊ द्या मला. त्याच्यानंतर दुसरी गाडी ए सी गाडी होती. म्हटलं जाऊ द्यात. मग परत 5 मिनटं वेट केला, ए सी गाडी निघून गेली. तिसरी गाडी आली, तर ती म्हणजे आली इन द सेन्स लागली, पण ती पण ए सीच गाडी होती. यार मला इतकं दुःख झालं. म्हटलं काय चाललंय माझ्यासोबत, का मी असा डिसिजन घेतला. मग मी प्लॅटफॉर्म चेंज केला. मग मी 5 प्लॅटफॉर्म नंबरला आले, जिकडं स्लो गाड्या लागतात. आणि मग मी स्लो गाडीनं फायनली 10 वाजता, 10:15ला इकडं पोहोचले. जे मी कदाचित लवकर पोहोचले असते, पण माझ्या एका थोड्याशा चुकीमुळं नाही म्हणताय ना, छोटे डिसिजन जाऊ द्या. म्हणजे तसं जेंट्स डब्बा थोडीशी गर्दी पण होती आणि एकटीच होती ना मी रात्रीची. मग मी म्हटलं चला लेट्स प्ले सेफ. तर मग पण आता ठीक आहे, फायनली मी पोहोचले. 10-15 मिनिटांना एवढा काय फरक पडला नसता किंवा पडणार नाही. आता इथं माझी पुढची कामगिरी आहे की मला आमची गँग शोधायची, कुठं बसली. आता ते शोधते आणि तुम्हाला पण दाखवते मी शोधू शकते का नाही. बापरे, ह्या रोडला तुम्ही जेव्हा सकाळी याल ना, किंवा रविवारचं 9-10च्या दरम्यान, येडागत इतक्या लॅम्बोर्गिनी, BMW, मर्सिडीज, म्हणजे अशा मस्त मस्त गाड्या दिसतात ना, असं आपल्याला वाटतं की यार आपण कुठे आहे नक्की. इतक्या सुंदर सुंदर गाड्या असतात. काय झालं यार, लागलं वाटतं त्यांना, पडल्या होत्या वाटतं त्या. मी त्यांना विचारलं लागलंय का, पाणी हवंय का, माझ्याकडे आहे. पण ते बोलले नाही नाही ठीक आहे. म्हणजे मे बी थोडासा पाय मुरगळला, पण शी वॉज फाईन. तर यार किती छान ना, असं वाटतं यार. मुंबईला खूप फ्रीडम आहे, मुंबईमध्ये छान आहे. मुंबई खूप सुंदर सिटी. हा तर मी बोलत होते की गाड्यांबद्दल, इतक्या छान छान गाड्या असतात, इतक्या मस्त मस्त गाड्या असतात ना, बोलायलाच नको. आता बापरे गर्दी किती आहे. आता बघा 10 वाजलेत, तुम्हाला दाखवते मुंबई. 10 वाजलेत, गर्दी बघा. ही जनता, हा फक्त एकच कोपरा आहे, असं लांबपर्यंत. तिकडे तुम्हाला लाईन दिसते, तिथपर्यंत लोक बसलेले असतात. आणि इकडं पण खूप लांबपर्यंत लोक बसलेले असतात. दिस इज मुंबई बेबी. And I am also part of Mumbai, and I am feeling proud of that. या सिग्नल तर लागला नाहीये, पण लोक जायला लागलेत. लेट्स गो. माझ्या मैत्रिणी मला भेटलेल्या आहेत, जर अशा लांब बसल्यात. आता मी तिकडं चालत जाते आणि आय डोंट नो की इथून पुढे शूट करू शकेल की नाही. पण जर करू शकले तर नाही नाही, असं कसं करू शकणार नाही. मी तुम्हाला दाखवेल, मरीन ड्राईव्ह दाखवेल. पुरी इतक्या सुंदर सुंदर मेकअप करून आला, तितक्या सुंदर दिसत आहेत ना, आणि काय फोटोज काढतात या. आपल्याकडे ती क्वालिटीच नाही. यायला पाहिजे, पण शिकायला पाहिजे. शिकणार, मी पण शिकणार. मैत्रीण मला म्हणते की तिकडून 100 मीटर जरा पुढं चालत ये. मी 500 मीटर पुढे चालत आली तरी अजून 100 मीटर. ह्या लोकांना, हिला मला जरा कॅल्क्युलेशन शिकवायला पाहिजे. 100 मीटर म्हणजे किती असतं, 500 मीटर म्हणजे किती असतं. मला म्हणजे जरा 4 पावलं पुढे चालत आहे. बरंच लांब पुढे चालत आली यार, बरंच लांब आहे, पण छान आहे. हे बघा गर्दी कमी आहे इकडच्या साईडला, जिकडं त्या बसल्यात तिकडं. छान ना, इकडे आहे मरीन ड्राईव्ह. गर्दी पण भरपूर लोक असतात, मस्त आहे एकदम छान लोकेशन आहे. आणि मुंबईमधली माझी एक मैत्रीण होती अगोदर, मुंबईमध्ये राहायची, हरिता. ती मला बोललेली की वाव खूप छान जागा असं रात्रीचं मरीन ड्राईव्हला येऊन बसायला आवडायचं. ती रायटिंग वगैरे करायची, तर असं लिहायला वगैरे छान. मला माझ्याकडे डायरी नाही, नाही तर मी पण लिहिलं असतं छान काहीतरी स्क्रिप्ट बिप्ट. लोकांना कशा कविता मला हसतात त्या, मी व्लॉगिंग करते म्हणून. मला त्यांना लाजतात का काय, त्यांना नाही घेत.